हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. मला आधी ही गोष्ट क्लिअर करायची की ही माझ्या ताईची मुलगी आहे, नाही तर तुम्हाला सर्वांना वाटेल की माझी मुलगी आहे. ऑफकोर्स नॉट. म्हटलं आज घरी कोणी नाही तर काहीतरी स्पेशल करूया आज, कारण की घरी आज स्वयंपाकसुद्धा करायचा नव्हता आणि घरी कोणी नसल्यामुळे आम्हा दोघींना करमतही नव्हतं. सो आम्ही पटापट पसारा आवरला. आम्ही इन द सेन्स माझी भाची काहीच कामाची नाही आहे, पण तशी ती गोड आहे. पसारा आवरल्यानंतर देवपूजा वगैरे केली, पण तिची मध्येच लुडबुड सुरू होती. ॲक्च्युली मला देवावर श्रद्धा होती आधी, पण मी एवढं देवाला मानत नव्हते, म्हणजे एवढं काही करत नव्हते. लाईक देवपूजा हे दिवा वगैरे नव्हते. पण जेव्हापासून मला अनुभव आला चांगला स्वामीचा म्हणा किंवा दत्ताचा, तो एकच अवतार आहे, त्यामुळे मला काही वेगळं वाटत नाही. तेव्हापासून मी देवपूजा नेहमीच करते. आणि हिची मध्ये लुडबुड सुरू असल्यामुळे हिला मी अगरबत्ती दिली तुळशीजवळ लावायला. ते झाल्यानंतर मी चहा ठेवायला घेतला. चहा ठेवताना आमची मस्ती सुरूच होती आणि ती जेवढी शांत दिसते तेवढी तर ती बिलकुल आहे नाही. व्हिडिओ तिनेच क्लिक केले, पण तिला काही व्यवस्थित करता नाही आले. मग तिचं सुरू होतं, माऊ थोडी हस ना, माऊ थोडी हस ना. सो दिली तिला छोटीशी स्माईल, बघा. आणि त्यानंतर मग चहा होईस तर आम्ही टाईमपास केला थोडा. चहा झाल्यानंतर आम्ही ठरवलं की काहीतरी प्लॅन करायचा. आमचं काही ठरलं नव्हतं कुठे जायचं, काय करायचं वगैरे. सो एंटरटेनमेंट सुरू होतं आमचं. म्हटलं चहासोबत काहीतरी चालू द्या. तर आम्ही नेलपेंट्स वगैरे घेतले. नेलपेंट्सचं एंटरटेनमेंट सुरू केलं. त्यानंतर बाहेर जायसाठी रेडी झालो. सो माझे जे हे व्हिडिओज दिसत आहे ती माझी भाचीच काढत होती. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, आय नो. आणि आतासुद्धा एडिट करताना ती आहे माझ्या बाजूला. खूप महत्त्वाचं म्हणजे हा माझा दुसरा चष्मा. माझे ऑलरेडी 2 डोळे आहे, पण ते काही कामाचे नाही आहे. मला त्याने कमीच दिसतं, त्यामुळे मला 4 डोळे आवश्यक आहे. सो लेट्स गो. आम्ही निघालो बाहेर आणि मानेवाडामध्ये गेल्यानंतर तर तिथे ॲज ऑलवेज ट्रॅफिक असते, नो वरीज. त्यामुळे तिथे थांबलो आणि व्हिडिओ तीच काढत होती, माझ्याकडे मोबाईल नव्हताच. त्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाहेर निघालोच आहे तर मग दत्ताच्या मंदिरात जाऊया. जिथे प्रसन्न वाटते तिथेच जायला हवं. आम्ही दत्ताच्या मंदिरात पोहोचल्यानंतर तिथे बराच वेळ बसलो, देवदर्शन केलं आणि आम्हाला प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यानंतर. त्यानंतर ह्या चिटुकलेने पण टाईमपास केला. टाईमपास इन द सेन्स तिने तिची पूजा केली, जे काही तिला कळत होतं तेवढं. तसे तिला फारसं कळत नाही, ती मला विचारू करते. आणि मग जायच्या वेळी डोकं टेकून आम्ही निघालो हॉस्पिटलसाठी यासाठी की त्याला ताप आला होता, साधा ताप. तिथून निघाल्यानंतर आम्ही मार्टमध्ये गेलो. मार्टमध्ये थोडं ग्रोसरीचं सामान वगैरे घेतलं, बिलिंग केलं आणि बिलिंग केल्यानंतर आम्ही निघालो. आम्ही बिलिंग केल्यानंतर कुठे गेलो नाही आठवत आहे मला. दूध घ्यायला गेलेलो. दूध घेतलं. दूध घेऊन मग घरी पोचलो. घरी आल्यावरती तिथे एवढं पाणी साचलेलं होतं की अक्षरशः माझी गाडी स्लिप होणार होती, पण थोडी वाचली. दत्तामुळेच होईना, त्यामुळेच वाचले मी, पण एवढं काही नव्हतं झालं. आणि घरी आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झाल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, थोडं खिचडीच केलेली. आणि तिला मेडिसिन्स द्यायच्या होत्या, तर मग मेडिसिन्स वगैरे दिला तिला. आणि नंतर गुड नाईट, झोपेची वेळ झाली आमची. सो टाटा, बाय बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये